दुष्काळमुक्तीचा नवा अध्याय, टेंभूच्या पाण्याने कडेगाव तालुक्याला जीवनदान। लोकनेते स्वर्गीय संपतराव देशमुख यांच्या स्वप्नपूर्तीकडे संग्राम देशमुख यांची वेगवान वाटचाल। कडेगाव तालुक्यातील टेंभू उपसा जलसिंचन योजनेपासून वंचित राहिलेल्या भागांना शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी निर्णायक पाऊल उचलण्यात आले असून या प्रश्नाला गती देण्यासाठी भाजपचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख तथा सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह भाऊ देशमुख यांनी थेट ओगलेवाडी येथे अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली। टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डौरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वंचित क्षेत्राचा तात्काळ सर्वे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले। या बैठकीत कडेगाव तालुक्यातील अनेक गावातील मळे, वस्त्या आणि शेती क्षेत्रे अद्याप पाण्यापासून वंचित असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली। सुरली कालवा वितरिका, महालक्ष्मी तलाव तसेच विविध कॅनॉल आणि बंदिस्त पाईपलाईनद्वारे या भागांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन मांडण्यात आले। कडेपूर, उपाळे, वांगरेठे, शाळगाव, रायगाव, तडसर, हिंगणगाव, अपशिंगे, कोतवडे, शिवाजीनगर, नेरली, वडिया रायबाग, एतगाव, खेराडेवांगी, कान्हरवाडी आदी गावांचा यात समावेश असून सर्व भागांना टप्प्याटप्प्याने पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। संग्राम देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले की कडेगाव तालुक्यातील एकही इंच जमीन पाण्याविना राहणार नाही। टेंभू योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे हीच आमची बांधिलकी आहे। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी या संदर्भात चर्चा झाल्याचं सांगून प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल असा विश्वास व्यक्त केला। टेंभू योजना म्हणजे केवळ जलसिंचन प्रकल्प नसून दुष्काळी भागासाठी जीवनवाहिनी ठरलेली क्रांतिकारी योजना आहे। या योजनेचे जनक दिवंगत लोकनेते आमदार संपतराव देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाला न जुमानता दुष्काळी भागासाठी ही योजना आणली आणि हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात हिरवळ निर्माण केली। त्यांच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली ही योजना आजही ग्रामीण भागाच्या विकासाचा आधारस्तंभ ठरत आहे। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत संग्राम देशमुख यांनीही या योजनेच्या विस्तारासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवलाय। वंचित भागांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रशासन आणि शासन यांच्यात समन्वय साधत प्रभावी नेतृत्व दाखवले आहे। त्यांच्या या प्रयत्नांमुळे कडेगाव तालुका दुष्काळमुक्त होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचं चित्र दिसतंय। बैठकीला तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी या उपक्रमाचं स्वागत करत लवकरात लवकर कामाला सुरुवात व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली। दुष्काळी भागाला नवसंजीवनी देणारी टेंभू योजना ही स्वर्गीय संपतराव देशमुख यांची दूरदृष्टी होती। त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संग्रामभाऊ देशमुख हे अखंड प्रयत्नशील आहेत। कडेगाव तालुक्यातील प्रत्येक शेताला पाणी मिळवून देण्याचा त्यांचा ध्यास निश्चितच यशस्वी होईल। स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर, चौफेर खबर।